नमस्कार, मी आकाश आशा नितीन चंद्र आणि आज घेऊन आलो एका अशा सिनेमाचा रिव्ह्यू जो नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पडेल. माझं नाव गोविंद श्रीधर पाठक. गेल्या महिन्यातच 71 लागलं मला. वयाच्या मानाने तब्येत तशी बरी आहे. हा, गुडघे थोडे दुखायला लागलेत हल्ली. महेश मांजरेकर हे असं व्यक्तिमत्व आहे, असा कलाकार आहे की या माणसाला मराठी सिनेसृष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे. हा माणूस जितका उत्तम दिग्दर्शक आहे तितकाच हा माणूस एक उत्तम अभिनेता म्हणून आहे. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. बरेचदा असं होतं, म्हणजे जसं की आपण बघितलं की ज्यावेळी यांचाच महेश मांजरेकरांचा नटसम्राट नावाचा सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये नाना पाटेकरांनी अतिशय उत्तम भूमिका पार पाडली होती, परंतु ही भूमिका महेश मांजरेकर सुद्धा कदाचित फार उत्तमरित्या निभावू शकले असते असं वाटून गेलं. आणि कदाचित तीच जी काही खामी होती, कमी होती, ती भरून काढण्यासाठी जुनं फर्निचर या सिनेमामध्ये आत्ता काम करतायत महेश मांजरेकर. जुनं फर्निचर नावाचा हा जो काही सिनेमा येतोय हा एका वृद्ध दाम्पत्याचे होणारे हाल असतील या धाटणीचे, तसे याआधी बरेचसे सिनेमे येऊन गेले आहेत की आईवडिलांना मुलांकडनं होणारा त्रास, त्यांना वृद्धाश्रमात टाकलं जातं वगैरे वगैरे. परंतु जर या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की भाजी जरी तीच असली तरी तिचा ॲरोमा, तिची चव आणि तिची बनवण्याची पद्धत थोडीशी काहीतरी वेगळी आहे. काही बोलू नका बाबा. आज त्या भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा, नंतर बोलूया का आपण? मला आवरायचं हो. अगदी याच प्रकारे हा सिनेमा देखील थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवला गेला आहे जो फार आकर्षक वाटतोय. स्टोरी जरी काहीशी आधीची किंवा काहीशी 90s मधली वाटत असली तरी देखील हा सिनेमा मात्र पूर्ण नव्या दमाचा वाटतोय. आणि याच्यामध्ये महेश मांजरेकरांचं जे काही या ट्रेलरमध्ये असेल, टीझरमध्ये असेल काम दिसलंय ते मात्र जबरदस्त आहे. याशिवाय वेगळं तुम्ही काही म्हणूच शकत नाही. सर, फारच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची. हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो, स्वतःचं दुःख लपवून. आई नजरेच्या बाहेर गेली की दाय मोकलून रडणारी मुलं पुढे महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाहीत. एक म्हातारा ज्याचा मुलगा त्याच्यापासून लांब राहतोय, कदाचित तो त्याच्या सासरी राहत असावा, तो एका मोठ्या हुद्द्यावर काम करतोय, मात्र दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या म्हाताऱ्याला त्याच्या मुलावरती डिपेंड कुठंतरी राहावं लागतंय. आणि ज्यावेळी या म्हाताऱ्याची बायको आजारी पडते आणि त्यावेळी मात्र त्याला पुरेशी मदत मिळू शकत नाही, कदाचित ती या सिनेमामध्ये मरते असंही दाखवलं गेलं असावं. आणि कोर्टामध्ये हा म्हातारा आपल्या मुलाविषयीच खटला उभा करतो की माझ्या मुलानं माझ्या बायकोला मारलंय, तिचा मर्डर केलाय. कुणाचा? माझ्या पत्नीचा, माझ्या मुलाने केलंय. बाबा काय चाललंय? आपण कोर्टात बोलू अभय. अशा प्रकारचा हा जो काही खटला आहे तो कोर्टात रंगतोय. आणि हे सगळं त्याच्यातलं, त्या म्हाताऱ्यातलं, त्या जुन्या फर्निचरचं आजच्या नवीन युगाशी असले जे काही द्वंद्व आहे, जे काही युद्ध आहे तो दाखवण्याचा कदाचित या सिनेमात प्रयत्न केला गेला असावा असं सगळं काही चित्र दिसतंय. मात्र सगळ्यात जबरदस्त जमून आलंय ऑफकोर्स महेश मांजरेकर दिग्दर्शनात. इव्हन तो माणूसच जबरदस्त आहे. मराठी सिनेमा इंडस्ट्री एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम महेश मांजरेकर यांनी केलंय. आणि या सिनेमात हा सिनेमा बनवण्यापासून त्याच्यामध्ये ज्यावेळी अभिनय करताना महेश मांजरेकर दिसतात हे सगळं काही जबरदस्त आहे. काय अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं? आम्हाला तुमचं नको पैसे, पण दिवसातना एकदा आमच्या पाठीवर हात फिरवून विचारा ना की आई कशी आहेस, बाबा कसे आहात. तेव्हा आता हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. हा सिनेमा मी नक्की थिएटरात जाऊन बघणार आहे. तुम्ही बघणार आहात का? या सिनेमाविषयी तुम्हाला काय वाटतंय? अजूनही तुम्हाला कुठल्या फिल्मचे रिव्ह्यूज हवे आहेत का? या संदर्भात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जुनं फर्निचर हा सिनेमा आपण नक्की पाहूयात.